आणि आता 100 गावं 100 बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। राजकीय नेता असो किंवा सर्वसामान्य असो, विशिष्ट कालावधीनंतर त्यांना जामीन मिळतोच अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊतांना टोला लगावलाय। जामीन मिळाला म्हणजे केसचा धक्का निकाल लागला असं होत नाही असंही ते म्हणाले। खासदार संजय राऊतांना मिळालेल्या जामिनाचं बाळासाहेब थोरात यांनी स्वागत केलं। स्वायत्त संस्थांचा उपयोग राजकारणासाठी होतोय आणि याचाच त्रास संजय राऊतांना झाल्याचं थोरात म्हटले। शिवसेनेचं वाघासारखं नेतृत्व पिंजऱ्याबाहेर पडलंय, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह आणि चैतन्य संचारल्याचं मत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलंय। राऊतांना जामीन मिळणं ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे। हा सत्याचा विजय असून राऊतांना एकनिष्ठेचा जामीन मिळाला असं देखील ते म्हटले। संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर मोहित भारतीय यांनी सूचक इशारा दिलाय। कल फिर से मैदान में उतरना पड़ेगा असं ट्विट मोहित भारतीय यांनी केलंय। पत्रकार प्रकरणात खासदार संजय राऊत जामिनाबाहेर येताच उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने नंदुरबारमध्ये जल्लोष करण्यात आला। रनाळा गावात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख दीपक गवते यांनी फटाके फोडत जल्लोष केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना 102 दिवसानंतर जामीन मंजूर झाला। याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील नशिराबादच्या बस स्थानकावर ठाकरेंच्या पक्षाच्या शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला। संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्यानंतर धरण गावातील ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवरायांच्या स्मारकासमोर ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडत जल्लोष केला। शिवसैनिकांनी विजयी मिरवणूक काढत घोषणाबाजी केली। शिवसेना खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर वरण गावात जल्लोष करण्यात आला। फटाके फोडत पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। संजय राऊतांची सुटका झाल्यानंतर ठाण्यामध्ये खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसैनिकांनी जल्लोष केला। टायगर इज बॅकचे पोस्टर हातात घेत फटाके फोडत मिठाई वाटून शिवसैनिकांनी जल्लोष केला। संजय राऊतांना जामीन मिळाल्याची बातमी मिळताच राज्यभरात उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। फटाके फोडत मिठाई वाटत तर कुठे फुगड्या खेळत राऊतांच्या सुटकेचा आनंद व्यक्त करण्यात आला। संजय राऊत यांना जामीन मिळताच मावळमधील शिवसैनिकांनी पेढे वाटून जल्लोष केला। कार्यकर्त्यांनी जुन्या पुणे मुंबई महामार्गावर वाहन चालकांना पेढे वाटले। संजय राऊत यांना पीएमएल कोर्टाने जामीन दिल्यानंतर शिर्डीत ठाकरे गटाने जोरदार घोषणाबाजी करत फटाके फोडून जल्लोष केला। संजय राऊत यांना जामीन दिल्यानंतर पाचोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठाकरे गटाच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत फटाके फोडून जल्लोष केला। पीएमएल कोर्टाने जामीन दिल्यानंतर भुसावळ ठाकरे गटाने जोरदार घोषणाबाजी करत पेढे वाटप करून जल्लोष केला। जामनेरमध्ये ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। कार्यकर्त्यांनी फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर धुळे शहरात देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जल्लोष केलेला आहे। या ठिकाणी शिवसेना कार्यालयापासून ढोल ताशांच्या गजरात शहरात जल्लोष रॅली काढण्यात आली। राज्यभर ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांकडून जल्लोष साजरा केला जातोय। जळगावात फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात ठेका धरत फुगडी खेळत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडत शिवसैनिकांनी आनंद साजरा केला। तर राऊत बाहेर आले, आता उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील असा विश्वास ठाकरे समर्थकांनी व्यक्त केलाय। नवी मुंबईमध्ये कार्यकर्त्यांनी पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला। खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर हिंगोलीत देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला। हिंगोलीसह औंढा नागनाथ तालुक्यातील शिरण शहापूर इथे देखील कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला। मनमाडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पत्राचाळ प्रकरणी अटकेत असलेले खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर दौंडमधील ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। बुलढाण्यामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला। राऊत जेल बाहेर येऊन पुन्हा ठाकरेंच्या पक्षाला बळकटी देतील असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर अहमदनगरमध्ये देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला। येणाऱ्या काळात शिवसेनेची तोफ पुन्हा धडाडेल अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिली। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे नांदेड शहरातील वाहतूक 5 तास बंद ठेवण्यात आली आहे। वाहतूक बंद असल्याने जिल्हा परिषदेकडून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। भारत जोडो यात्रेअंतर्गत शनिवारी नांदेडमध्ये राहुल गांधी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं। या सभेला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे उपस्थित राहणार आहेत। अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। रत्नागिरी साई रिसॉर्ट प्रकरणी दापोली न्यायालयाने माजी मंत्री अनिल परब यांच्यासह तिघांना समन्स बजावलाय। 14 डिसेंबरच्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश परबांना देण्यात आलेत।
हत्येतल्या आरोपीला पण जामीन मिळतो अशा शब्दात शिंदे पक्षातील भारत गोगावले यांनी राऊत यांना टोला लगावलेला आहे आणि त्यांना त्यांच्या परीनं आनंद साजरा करू द्या, आम्ही आमच्या परीनं काय करायचं ते करू असं ते म्हटले. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची जागा भाजप नक्कीच शिंदे गटासाठी सोडेल असा विश्वास शिंदे पक्षाच्या दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. आमचा पक्ष ही मूळ शिवसेना आहे, त्यामुळे आम्हाला शिंदे गट म्हणू नका असाही दावा त्यांनी केलाय. मालवण, कणकवली, वैभववाडी, देवगड या तालुक्यातील उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलाय. आदित्य ठाकरे यांनी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करत राज्यात कृषी मंत्री कोण आहेत हेच जनतेला माहीत नसल्याचं म्हणालेत. खोके मिळाल्यानं सत्तार यांचा दुष्काळ मिटल्याचा टोला त्यांनी लगावलाय. कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे. भाजपनं पुन्हा एकदा पवारांच्या बारामतीवर लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या डिसेंबर महिन्यात पुन्हा बारामतीच्या दौऱ्यावर येत आहेत. खोके आणि पेट्यांचा व्यवहार झाला हे शिंदेंच्या पक्षातील एका आमदारानं सांगितल्याची टीका खडसेंनी केली आहे. आणि जर खोके घेतले नाही तर मानहानीचा दावा कशासाठी असा प्रश्न खडसेंनी उपस्थित केलाय. बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 4 माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झाला. संग्रामपूर तालुक्यातील सगोडा येथे संत वासुदेव महाराज यात्रा महोत्सव उत्साहात पार पडला. यामध्ये माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे हे स्वतः हातात टाळ घेऊन भजनात सहभागी झाले होते. गोंदिया जिल्ह्यातील 348 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या 18 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर 20 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. वर्धा ग्रामपंचायतीनं निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मागील निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होणार आहेत. ज्या गोष्टींचा इतिहासात संदर्भ लागत नाही ते दाखवणं योग्य नाही अशा शब्दात शंभूराज देसाईंनी चित्रपट निर्मात्यांची कान उघडणी केलेली आहे. कुणीही कायदा हातात घेऊ नये असं देखील त्यांनी म्हटलं. औरंगाबादेत हर हर महादेव चित्रपटावरून संभाजी ब्रिगेड आणि मनसे कार्यकर्ते आमने-सामने आले. शहरातल्या सिडको आयनॉक्स तापडिया थिएटरमध्ये हा राडा झाला. नाशिकमधील सर्व चित्रपटगृहांना हर हर महादेव चित्रपट प्रदर्शित करण्याची नोटीस मनसे विधी शाखेनं दिलेली आहे. 2 दिवसात चित्रपट प्रदर्शित केला नाही तर सिनेमा ॲक्टनुसार कारवाईचा इशारा देण्यात आलाय. नंदुरबारमध्ये बेघर संघर्ष समितीमार्फत मोर्चा काढण्यात आला. शहरात आधी बांधण्यात आलेल्या घरकुलांमध्ये बेघरांऐवजी धनडांगड्यांना घरे मिळाल्याचा आरोप बेघर संघर्ष समितीनं केला आहे. निवृत्ती वेतन, 7वं वेतन आणि आयोगाचे हप्ते थकल्यानं अकोल्यात राज्य शिक्षक समितीनं काळ्या फिती लावून निदर्शनं केली. या प्रकरणी शिक्षण विभागाला 1 रुपयाची मनी ऑर्डर पाठवून निषेध नोंदवण्यात आला. शासनानं कापूस खरेदी केंद्र सुरू केल्यानं धुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना हमी भाव देऊन कापूस खरेदी केंद्र सुरू करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील मांजराथ गावाला नियमित एसटी बस तात्काळ सुरू करावी या मागणीसाठी गावकऱ्यांनी बस स्थानकात आमरण उपोषण सुरू केलंय. एसटी बस बंद असल्यानं शाळकरी मुलं आणि वयोवृद्ध ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. मिरज शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली असून खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला. याच्या निषेधार्थ पीपल्स रिपब्लिकन पार्टीनं महापालिका कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. हिंगोली तालुक्यातील राजुरा येथील शेतकऱ्यांना वहिवाटीच्या रस्त्यांच्या मागणीसाठी कुटुंब आणि जनावरांसह तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेलं आहे. शेतकऱ्यांना चक्क बैलजोडी तहसील करण्याच्या गेटला बांधून उपोषण सुरू केलं. रस्त्यांची दुरावस्था, वॉर्डामधील अस्वच्छता याचा निषेध करत वंचित बहुजन आघाडीनं अमरावतीत जोरदार आंदोलन केलंय. पालिका कार्यालयासमोर तिरडी ठेवत वंचितच्या कार्यकर्त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. राज्यातील 7,751 गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी पार पडणार आहे. 18 नोव्हेंबरला संबंधित तालुक्यातील तहसीलदार निवडणुकीची नोटीस जारी करतील. 18 डिसेंबरला मतदान होणार असून 20 डिसेंबरला निकाल लागणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात फणसोप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे पक्ष असा सामना रंगला होता. यात उद्धव ठाकरे गटाच्या राधिका साळवी यांनी विजय मिळवत आपला बालेकिल्ला राखलाय. सोलापूर जिल्ह्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सुरू झालेली आहे. भीमा शेतकरी विकास आघाडी पॅनलनं प्रचारासाठी वासुदेवांचा वापर केला. या अनोख्या प्रचाराची मोठी चर्चा सुरू आहे. धुळे जिल्ह्यातील 128 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. जिल्ह्यातील धुळे, साक्री, शिंदखेडासह शिरपूर तालुक्यातील एकूण 128 ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक प्रक्रिया 18 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. गोंदिया रेल्वे स्थानकातील अनारक्षित तिकिटांची मशीन बंद पडल्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला. 2 तासानंतर मशीन दुरुस्त करण्यात आल्यानं अनेक प्रवाशांनी विना तिकीट प्रवास केला. बुलडाण्याच्या टिपू सुलतान चौकामध्ये अचानक डीपीला भीषण आग लागली. ही आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिक प्रयत्न करत आहेत. अखेर रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावरील पत्रादेवी, म्हापसा, पणजी आणि मडगाव महामार्गाच्या कामाला वेग आलेला आहे. पावसाळा संपताच या भागातील महामार्गाचं काम युद्धपातळीवर सुरू झालंय. बीड जिल्ह्यात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या 620 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. दिवाळीच्या काळात 6 मार्ग तपासणी पथकांनी 4,254 रुपये दंड वसूल केला. पालघरच्या तलासरी येथे पोलीस प्रशासनामार्फत महिला समुपदेशन मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये कायदा तसंच विविध विषयांवर ग्रामीण भागातील महिला विद्यार्थ्यांनी आणि तरुणींची जनजागृती करण्यात आली.
राष्ट्रीय विधी सेवा दिवसानिमित्त चंद्रपूर शहरात जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। शहरातील प्रमुख चौकात विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध कायदेविषयक जनजागृती केली, तर बाल विवाह विरोधी पथनाट्यही सादर केली। जुन्नर तालुक्यात 5 दिवसीय निवासी श्रामणेर शिबिर आणि महासंघदान कार्यक्रम संपन्न झाला। किल्ले शिवनेरीसह विविध डोंगर रांगांमध्ये असलेल्या 7 वाहनकालीन धम्मलिपीत शिलालेखाचं भिक्खू संघाकडून वाचन करण्यात आलं। अमरावतीत मतदार जनजागृतीसाठी सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं। शहरभर निघालेल्या रॅलीमध्ये जिल्हाधिकारी पवनीत कौर, सर्व उपजिल्हाधिकारी, अधिकारी सहभागी झाले होते। मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथे काकड आरतीचा समारोप उत्साहात करण्यात आला। शहरातून काकड आरतीची दिंडी काढत भक्तिमय वातावरणात हा समारोप झाला। जळगावच्या नशिराबाद येथील अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली। गावातील मुख्य चौकातून भाविकांनी वारकरी वेशभूषा करून टाळ, भजन, मृदुंगाच्या गजरात भव्य अशी दिंडी काढली होती। उस्मानाबादेत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत 3 ते 19 नोव्हेंबर या कालावधीमध्ये स्वच्छतेचा जागर करण्यात येणार आहे। या कालावधीमध्ये शौचालय नसलेल्या कुटुंबांना शौचालय देण्याची मोहीम राबवली जाणार आहे। शंकरअण्णाने आत्मसमर्पण केलं असतं तर तो जिवंत राहिला असता, अशी प्रतिक्रिया जहाल माओवादी नेता शंकरअण्णाच्या कुटुंबियांनी दिली आहे। चळवळीतील अंतर्गत वादातून शंकरअण्णाचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे। अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतीची मशागत सुरू असून रब्बीच्या पिकांची 20% क्षेत्रावर पेरणी झालेली आहे। बीड शहरासह ग्रामीण भागात रीडिंग न घेता अंदाजे बिल दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय। खंडाळा गावातील अप्पा बन्सी पवार या ग्राहकाच्या जळालेल्या मीटरचे एका महिन्याचे बिल तब्बल 5320 रुपये आल्यानं त्यांना धक्का बसला। परभणीत अद्यापही शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळू शकलेली नाही। ही रक्कम तात्काळ मिळावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। सजावटीसाठी प्लास्टिकच्या फुलांचा वापर वाढल्यानं पारंपरिक फुलशेती कोमजत असल्याचं दिसून येतंय। जास्त नफ्यासाठी फुलशेतीकडे वळलेल्या शेतकऱ्यांचं प्लास्टिकच्या फुलांमुळे मोठं नुकसान होतंय। माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी सांगोला दौरा केला। यावेळी त्यांनी बांधावर जात शेतकऱ्यांशी संवाद साधला। उरण जेएनपीटी बंदरात तस्करीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। नावाशेवा सीमा शुल्क विभागानं केलेल्या 2 तपासणी मोहिमेमध्ये 3 कोटींचं 32 मेट्रिक टन नेक्ट्राईन सापडलेला आहे। डोंबिवली पश्चिमेत रस्त्यावरील इलेक्ट्रिक बॉक्सचा दरवाजा चोरी केल्याची घटना घडली आहे। एका महिलेनं हा दरवाजा चोरून नेल्याचा व्हिडिओ समोर आलाय। हिंगोलीत शेतात जाणाऱ्या 2 महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरट्यांनी दुचाकीवरून पळ काढला। पोलीस चोरट्यांच्या शोधात आहेत। बीड शहरात गेल्या 20 वर्षांपासून कीर्तनाचे कार्यक्रम करणाऱ्या खटोड भावंडांमध्ये संपत्तीच्या वादातून हाणामारी झाल्याचं समोर आलंय। हाणामारीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। जळगावच्या सराफ बाजारातील दुकान फोडून चोरट्यांनी 2,30,000चा ऐवज लांबवलेला आहे। 3 चोरटे दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेत। गोंदिया जिल्ह्यात धान्य कापण्यासाठी मशीनचा ग्राम पांढरी मार्गावर अपघात झालेला आहे। अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मशीनचं मात्र मोठं नुकसान झालंय। वर्धा ते यवतमाळ मार्गावरील सेलसुरा शिवारात 3 वाहनांचा अपघात झाला। विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला ट्रक धडकून कार धडकल्यानं हा अपघात झाला। यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।